को पावर्ड बाय टेक्नो। धनगरांना जर आरक्षण द्यायचं असेल तर वेगळं आरक्षण द्यावं, आदिवासींमधून देऊ नये अशा पद्धतीची भूमिका घेत नाशिकच्या आमदार हिरामण खोसकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। सोमवारी या संदर्भातली महत्त्वपूर्ण बैठक आहे। आपल्यासोबत स्वतः आमदार खोसकर आहेत। नेमकी बैठक काय आहे आणि त्या अनुषंगाने आता काय नेमकं निर्णय होतोय? आमची बैठक अशी आहे की काल जवळजवळ झिरवळ साहेब आणि मी जवळजवळ 1.5 ते 2 तास चर्चा केली त्यांच्या बंगल्यावर। चर्चा केली, त्यांनीच मला फोन केला अर्जंट दिल्लीला। साहेब आज कोर्टामध्ये 30 तारीख आहे, दिल्लीला गेले कालच। परंतु आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला जे काय आरक्षण दिलं त्याच्यामध्ये धनगराला त्याच्यातून आरक्षण देऊ नये, त्यांना वेगळं आरक्षण द्यावं। आम्हाला शासनाला आम्ही कुठंही विरोध करणार नाही, परंतु आमचेच मुलं आज परिस्थिती अशी आहे का आईवडिलांनी मोलमजुरी करून त्या ठिकाणी मुलं शिकवले आणि ते मुलं आज त्यांना नोकऱ्या नाही, मळ्यात रोजानी कामं करतात, बिगारी काम करतायत, गाड्यावर काम करतायत आणि अशा पद्धतीत जर परत त्यांना आरक्षण दिलं तर आमचे जे काही आमचा समाज आहे पंचायत जाती याच्यामध्ये त्यांना मजुरी केल्याशिवाय पर्याय नाही। शिकूनसुद्धा मुलांना आमच्या मुलांना चोऱ्या करावं लागते, मग त्याचं नाविलाज आहे। परंतु आमचा त्यांना विरोध नाही, 100% विरोध नाही। शासनाने त्यांना वेगळं आरक्षण द्यावा, त्यांचेही नुकसान होणार नाही आणि आमचेही नुकसान होणार नाही। आज जर आमच्यामध्ये आरक्षण दिला तर आम्हाला काही छोट्या मोठ्या योजना मिळत आहे, मोटरी मिळत असतील, पाईप मिळत असतील, छोटे मोठे प्रकरणं होत असतील। आता जर तिथं काय समजा आमचं आरक्षण जे आहे आरक्षणाच्या 9.35 संख्याप्रमाणे आरक्षणप्रमाणे आम्हाला त्या ठिकाणी निधी उपलब्ध झाली पाहिजे, नोकऱ्या लागायला पाहिजे। गेल्या आत्तापर्यंत झिरवळ साहेबांनी काढलं फक्त 2च टाईम 9.35 दिलं, नंतर 7.8 पॉईंट म्हणजे शासनाच्या बजेट राज्याच्या बजेटनुसार आम्हाला 9.35मध्ये जे म्हणून त्याच्या शिक्षणावर खर्च, पगारावर खर्च, विकासावर खर्च, पाणीपाशी खर्च, सगळं सिंचनावर खर्च असा तो खर्च आमचा राहतो। मग या सगळ्या अनुषंगाने तुम्ही सोमवारी जी बैठक घेत आहे त्या बैठकीत जर निर्णय तुमच्या बाजूने झाला नाही तर नेमकी तुमची काय असणार आहे? पुढची दिशा मग आमचे 4 आता पिचड साहेब आहेत, मोगे साहेब आहेत, पुरके साहेब आहेत, गावित साहेब आहेत, झिरवळ साहेब आहेत, पद्मकर वळीव साहेब आहेत, हे ज्येष्ठ ठरवतील। परंतु जो आमदार येणार नाही त्याला संघटना पण माफ करणार आणि समाज पण माफ करणार नाही। काही तुम्ही पदावर आले म्हणून तुम्हाला समाजाचं सर्टिफिकेट होतं म्हणून आले, परंतु कोणीतरी भाऊ मी सत्तेत आहे मग माझं पद जाईल, मला तिकीट देणार नाही असं कोणीतरी जर सध्याच्या आडलडपत असेल तर त्या ठिकाणी समाजच, त्या ठिकाणी संघटना त्याला मतदारसंघात घुसून पण आहे। त्यांनी उमेदवारी घेवो, अन्यथा तिथं कोणी शासन यावो, किती पोलीस बंदोबस्त देऊ, पण समाज संघटना कोणालाही माफ करणार नाही। आणि आमचा विरोध नाही ना, त्या समाजाला विरोध असं काहीच नाही। समाजाला वेगळं आरक्षण द्यावं, त्यांना काय 2% द्यायचं, 3% द्यायचं, ते आमचं काहीच म्हणणं नाही। 24 आमदार राजीनामा देतील असं तुम्ही म्हणताय, जर मागण्या मान्य नाही झाल्या किंवा थोपवलं नाही द्या, मी तर 100% आम्ही तर लगेच राजीनामे देणार आहे। परंतु जे 24 आमदार देणार त्याला संघटना आणि समाज बघेल काय करायचं। मग त्याला पुढे जर समाजात राहायचं नसेल, समाजात टिकायचं नसेल, समाजात वावरायचं नसेल तर तो घरात बसेल। मग त्याला असं वाटत का बा मला पक्ष तिकीट देईल, मी निवडून येईल। अरे मग तिथं 70% मतं, 80% मतं समाजाच्या असं तरच ती जागा राखीव राहते ना। 50-60.50.55 पुढं जर राहिलं तरी मतदारसंघ राखीव राहतो, पण तेवढं समाज विरोध केलं तर काय करणार ते? मग त्याला त्याचा कुटुंबाला नाही, पंचायत समिती नाही, जिल्हा परिषद नाही, ग्रामपंचायत कुठं ठेवणार नाहीत। हे सगळेच जे काही समाजाचे काही 24-25 आमदार आहे त्यांनी 100% माझी विनंती आहे या सगळ्या माजी मंत्र्याच्या वतीनं, आजी मंत्र्याच्या वतीनं, विधानसभा उपाध्यक्षाच्या वतीनं का सगळ्या आमदारांनी सोमवारी उपस्थित राहावं। जो काय आपले वरिष्ठ निर्णय घेतील त्या निर्णयाला त्यांनी मान्य करावं हीच आमची विनंती। आपण बघतोय की या ठिकाणी सोमवारी या संदर्भात बैठक होणार आहे। बैठकीमध्ये सगळ्या आदिवासी समाजाच्या आमदारांनी उपस्थित राहावं आणि जो वरिष्ठ निर्णय घेतील तो या ठिकाणी मान्य करावा लागेल अशा पद्धतीचं आवाहन करण्यात येत आहे। त्यामुळे सोमवारी या बैठकीत नेमका आता काय निर्णय होतोय, काय चर्चा होतीये हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। को पावर्ड बाय टेक्नो।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.